We will start मिओसिस. सो मिओसिसच्या आधी मायटोसिसमध्ये जे आपण बघितलं होतं की मायटोसिसमध्ये डिप्लॉईड डॉटर सेल्स तयार होतात. 2 डॉटर सेल्स तयार झाले होते टिलोफेजमध्ये. त्यानंतर सायटोकिनेसिसमध्ये बघितलं, टिलोफेजमध्ये बघितलं की 2 डॉटर सेल तयार झाले होते. सो 2 डॉटर सेल तयार झाले होते. सो इथे काय डिप्लॉईड डॉटर सेल आयडेंटिकल टू पॅरेंट सेल अँड टू इच अदर. मीन्स काय असतात की डिप्लॉईड डॉटर सेल जे असतात ते एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात स्वतःच्या पॅरेंट्सला, म्हणजे अगदी त्यांच्या पॅरेंट्ससारखे दिसतात ते. आणि आता मिओसिसमध्ये जे बघू आपण, तर मिओसिसमध्ये हॅप्लॉईड डॉटर सेल तयार होणार आहे. म्हणजे 2 डिप्लॉईडपासून 4 जे आहे ते डॉटर सेल तयार होणार, म्हणजे एन असे हॅप्लॉईड डॉटर सेल तयार होणार आहे. ते आपण नेक्स्ट मिओसिसमध्ये बघू. हॅप्लॉईड डॉटर सेल नॉट आयडेंटिकल टू पॅरेंट सेल. म्हणजे हॅप्लॉईड डॉटर सेल जे असतात ते एक्झॅक्टली आयडेंटिकल नसतात पॅरेंट सेलच्या. ओके, सो हे मिओसिसमध्ये बघायला भेटते. सो आता मिओसिस सुरू करू. मिओसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 स्टेजेस. मिओसिसचे आहे 2 स्टेजेसमध्ये कम्प्लीट होते. दोज 2 स्टेजेस आर मिओसिस 1 अँड मिओसिस 2. ते जे 2 स्टेजेस आहेत ते मिओसिस 1 अँड मिओसिस 2 आहे. इन मिओसिस 1 रिकॉम्बिनेशन क्रॉसिंग और ऑकर बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम. मग इथे काय होते, मिओसिस 1मध्ये रिकॉम्बिनेशन होते आणि क्रॉसिंग ओव्हर होते ऑकर बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोममध्ये. अँड देअर आफ्टर दोज होमोलॉगस क्रोमोझोम. आणि सेकंडमध्ये काय होते की होमोलॉगस क्रोमोझोम नॉट सिस्टर जे क्रोमॅटिड्स असतात आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. तर ते 2 ग्रुप्समध्ये डिवायडेड होतात अँड दस 2 हॅप्लॉईड सेल आर फॉर्म. आणि 2 हॅप्लॉईड सेल जे होतात ते तयार होतात. हे आपण बघू आता मिओसिस 1मध्ये. सो मिओसिस 1मध्ये मिओसिस 1 अँड मिओसिस 2. सो मिओसिस 1मध्ये क्रायोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस 1. हे झालं मिओसिस 1 आणि हे झालं मिओसिस 2. सो इथे आहे क्रायोकायनेसिस 1 अँड सायटोकायनेसिस 2. क्रायोकायनेसिस 2 अँड क्रायोकायनेसिस 2. इथे क्रायोकायनेसिस 1मध्ये मायटोसिसमध्ये पण बघितलं होतं की प्रोफेज 4 स्टेजेसमध्ये असतात. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. आणि सायटोकिनेसिस टिलोफेजच्या नंतर असतो. आणि क्रायोकायनेसिस आणि सायटोकायनेसिस पण तेच आहे. क्रायोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सो प्रोफेज 1मध्ये पण 4 स्टेप आहे. लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. फर्स्ट आहे लिप्टोटीन, दुसरं झायगोटीन, तिसरं पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. त्यानंतर इथे नंतर डायकायनेसिस नंतर मेटाफेज ते आणि ॲनाफेज आणि टिलोफेज. आणि इथे प्रोफेज हे मिओसिस 2 आपण मिओसिस 2मध्ये प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 अँड टिलोफेज 2. सो फर्स्ट आपण बघू लिप्टोटीन. मीन्स आपण प्रोफेज पहिले बघून घेऊ. प्रोफेज. सो प्रोफेजमध्ये आहे. प्रोफेजमध्ये आपल्याला 2 क्रोमोझोम दिले आहे, क्रोमॅटिड्स दिलेले आहे. ओके, आणि हे जे आहे हे सेंट्रोमियर आहे. दिस इज सेंट्रोमियर. आणि हे जे आहे क्रोमॅटिड्स आहे, क्रोमॅटिड्स. ओके, हे न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि हे न्यूक्लियस. ओके, प्रोफेजमध्ये लिप्टोटीनमध्ये जर आपण बघितलं इथे 2 क्रोमॅटिड्स आपल्याला 2 क्रोमॅटिड्स जे आहेत ते आपल्याला इथे बघायला भेटत आहे. म्हणजे 2 क्रोमोझोम्स आपल्याला बघायला भेटत आहे. त्यानंतर हे जे आहे सेंट्रोमियर, तर हे सेंट्रोमियर ही झाली प्रोफेजची आणि लिप्टोटीनची फेज. आता इथे काय होणार की जसं आपण हा जो सेंट्रोमियर आहे, हा सेंट्रोमियर याच्यापासून हा दूर जाणार. हा सेंट्रोमियर याच्यापासून दूर जाणार आणि तो इथपर्यंत आल्यावर म्हणजे माहिती आहे आपल्याला स्पिंडल फायबर तयार झाली पाहिजे, ती स्पिंडल फायबर. सो हा क्रोमोझोम याच्यापासून दूर आला. हा झाला तुमचा लिप्टोटीन. आता झायगोटीन बघू. तर झायगोटीनमध्ये काय आहे की दोन्ही क्रोमॅटिन जे आहेत म्हणजे दोन्ही क्रोमोझोम्स जे आहे ते सेम शेपमध्ये आलेले आहे. सेम शेपमध्ये आले. ओके,
आणि इथे जे आहे हे सेंट्रोमियर नाही, सेंट्रिओल. हे जे इथे सेंट्रिओल आहे, इथे सेंट्रिओल आहे, दिस इज नॉट सेंट्रोमियर, सेंट्रिओल. सो इथे जे सेंट्रिओल आलेला आहे, हा सेंट्रिओल जे आहे याच्या दूर गेलेला आहे थोडा. ओके, सेंट्रिओल काय गेला आहे, याच्या दूर गेलेला आहे. आणि हे दोन्ही क्रोमोझोम कसे आहे, सेम शेपमध्ये आले. ओके, सेम शेपमध्ये आहे म्हणून काय, होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, 2 क्रोमोझोम आर इन इक्वल साईज, इक्वल DNA. म्हणजे यांचे जे DNA पण राहणार, DNA जे राहणार ते पण सेम राहणार, इक्वल साईजमध्ये राहणार, इक्वल शेपमध्ये राहणार, आणि नंबर ऑफ जीन्स आर सेम. आणि नंबर ऑफ जीन्ससुद्धा कसे राहणार, सेम राहणार. म्हणजे काय, ते होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे त्याला काय म्हणतात, होमोलॉगस क्रोमोझोम. झायगोटीनमध्ये होमोलॉगस क्रोमोझोम तयार होतात, म्हणजे सेम शेपमध्ये तयार होतात. आणि हा जो सेंट्रोमियर आहे हा असा दूर जात आहे याच्या. ओके, हा इकडच्या साईडला येणार आणि हा इकडच्या साईडला येणार. तर समोर बघू पॅचिटिनमध्ये. ओके, सो आता पॅचिटिनमध्ये काय होतं आहे की पॅचिटिनमध्ये काय झालं आहे, क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे, कॉईल तयार झाली आहे. ह्या दोन्ही क्रोमोझोमनी काय केलं आहे, इथे कॉईल तयार केलेली आहे. ओके, कॉईल तयार केली आहे दोन्ही क्रोमोझोमनी. इथे कॉईल तयार केलेली आहे, मीन्स असं एकमेकांना अशी कॉईल तयार केली आहे. कॉईल तयार केली मीन्स काय, क्रॉसिंग ओव्हर केलं आहे. क्रॉसिंग ओव्हर मीन्स काय की ह्या क्रोमोझोमनी याच्याजवळ काही त्याचं मटेरियल दिलेलं आहे आणि ह्या क्रोमोझोमनी याच्याजवळ त्याचं मटेरियल दिलं आहे. म्हणजे त्यांनी अर्धं मटेरियल काय केलेलं आहे, एक्सचेंज केलेलं आहे. आणि एक्सचेंज केल्यामुळे त्यांनी काय, ते क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे. आणि आता इथे बघू तर इथे क्रॉसिंग ओव्हर झाला आहे आणि इथचा जो न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओलस काय झालेला आहे, इथचा पूर्णपणे डिसअपियर झाला. ओके, न्यूक्लिओलस डिसअपियर झाले. आणि हा जो सेंट्रिओल आहे, सेंट्रिओल हा इकडे येत आहे आणि इथे स्पिंडल फायबर तयार होत आहे. ओके, स्पिंडल फायबर इथे तयार होत आहे, स्पिंडल फायबर. आणि हा जो सेंट्रिओल आहे हा याच्या दूर जात आहे. आणि हा बघा, हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हा अर्धा काय झाला आहे, डिसअपियर झाला. आणि न्यूक्लिओलस पण पूर्णपणे डिसअपियर होऊन जाणार. न्यूक्लिओलस डिसअपियर होऊन जाणार. आणि हा जो अर्धा दिसत आहे, हा अर्धा जो आहे हा इकडे, म्हणजे हा जो डिसअपियर होत आहे हा अर्धाच राहिला आहे. आणि हे जे सेंट्रिओल आहे हा हळूहळू इकडच्याच पोझिशनला येत आहे. आणि यांनी काय, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे कॉईल झालं आहे एकमेकांना. ओके, आता डिप्लॉटिनमध्ये बघू. तर डिप्लॉटिन मीन्स व्हॉट, की डिप्लॉटिन म्हणजे म्हणजे डिप्लॉटिन म्हणजे झेरॉक्स कॉपी तयार होणे, म्हणजे एकमेकांची झेरॉक्स तयार होणे म्हणजे डिप्लॉटिन. ओके, सो इथे सेंट्रिओल बघून घेऊ. सेंट्रिओल परत इकडे येत आहे. ओके, सेंट्रिओल पूर्ण इकडे येत आहे. इथे मी जरा जास्त न्यूक्लिअर मेम्ब्रेन काढला आहे, पण इकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन एवढासुद्धा राहणार नाही, हा कमी राहणार. आणि हा जो हे जे राहणार हे इथे नाही राहणार, हे जे न्यूक्लिओलस आहे इथे राहणार नाही. ओके, आणि ही काय झाली आहे, एक क्रोमॅटिड, सिस्टर क्रोमॅटिड परत इथे तयार झालेली आहे. आणि सेंट्रिओल थोडा अर्धा इथपर्यंत आला. ओके, एवढं समजलं. मग डिप्लॉटिन म्हणजे काय, एक्झॅक्टली सेम कॉपी, म्हणजे याची ही सेम कॉपी तयार झालेली आहे. ओके, त्यानंतर बघू की डायकायनेसिसमध्ये आता आपल्याला इथे माहीत होणार की मायटोसिस आणि मिओसिस का बरं होते. ओके, मायटोसिस आणि मिओसिस का बरं होते आणि मिओसिस का बरं होते हे आपण इथे आपलं रिझन बघू शकतो. सो इथे आता डायकायनेसिसमध्ये काय झालं आहे की डायकायनेसिसमध्ये इथे स्पिंडल फायबर तयार झालेला आहे. एक क्रोमॅटिड्स तयार झाले, म्हणजे हे 2 क्रोमोझोम्स तयार झाले आहे, एक क्रोमोझोम तयार झाले आहे. आणि इथे काय झालं आहे, स्पिंडल फायबर तयार झाले आहे. स्पिंडल फायबर कशी तयार होतात मी सांगितलं होतं की दोन्ही सेंट्रिओल जे असतात हे अपोजिट साईडला येतात. म्हणजे एक इकडे आला आहे, एक इकडे आलेला आहे, अपोजिट साईडला आलेला आहे. आणि या सेंट्रिओलपासून स्पिंडल फायबर तयार झालं. ओके, स्पिंडल फायबर. आणि हे जे आहे क्रोमॅटिन आहे. आता मिओसिस का बरं होते,